हात आहेत दिसत आहेत मला. हो बाबा. हे गेलं डोळे कपाळात. हे बघ 1 तास करायचं असं. सुप्प वेळ जातो कुणाला काही कळत नाही. 1 तास झाला आहे की नाही. हो बाबा. याला काही खर्च आला मला नाही बाबा. पैसे द्यावे लागले नाही. इन्व्हेस्टमेंट किती आहे 0. 0 आणि व्हरायटी किती आहे एवढ्या बोटांची व्हरायटी आहे. दादा बघा अंगठा नाही घालायचा कारण जात नाही अंगठा. बोट मोठं झालं तर मग प्रॉब्लेम होईल. हा. 4 बोट आहेत यातले कुठलंही बोट प्रत्येक बोटाला वेगवेगळा अनुभव आहे. बापरे माहितीये का तुला बा- 3-4 तास जातातच आरामात. याने नैराश्य जातो. आणि बघ ना तो नैराश्य म्हणजे वेळ कसा जातो कळत नाही. मी काय करतो दुसरं ये इकडे बस 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 हा हे जे तुम्ही बोलताय ना हे ऐकून मला नैराश्य यायला लागलं हळूहळू. मला हे नाही ऐकायचंय. अरे? मला या घरातून जायचंय. तू चमचू येतेस मला जाऊ दे ऐक ना, इथून. ऐक ना. ऐक, मला खूप त्रास होतोय हे ऐकून. ऐक हे ना. वाटेल ते बोलतोय हा माणूस. अहो, याला नैराश्य येण्याची प्रोसेस म्हणतात जाण्याची नाही. सोच बदलो झुंबा बापू. कोण झुंबा बापू? जावई बापू सोच बदलो. बसा बसा ना काय टेन्शन घेऊ. अहो, नका. थोडंसं ना आपण ना आपला अँगल चेंज करायचा मेंदूचा. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. काय काय शिवाले हो की नाही. हो, बाबा. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. तुम्ही घरी आहात बरोबर आहे. पैशाचा प्रॉब्लेम होणार. नोकरी गेलेली आहे. हो, बाबा. पैसे ह्याला कोण देणार आहे. चेहरा असा याचा. हो की नाही. एक जनरल सांगतोय कोणी मदत तर करू शकत नाही हो की नाही. देणेकरी येतील दारावर पैसे द्या काय करणार. आपण काय विचार करायचा ह्याच्यापुढे जास्तीत जास्त वाईट काय होईल याचा आधीच विचार करायचा. बरोबर आहे. हो, बाबा. म्हणजे आता तुमच्याकडे पैसे नाही आहेत आपोआप तुम्ही 3-4 महिन्यांनी रस्त्यावर येणार. तुमची आई काही ती पण रस्त्यावर येणार. मी तिला येऊ देणार नाही. काय? हॅलो हा तामणकर का. कोण सदानंद तामणकर. सही आहे. हा रॉंग नंबर. ओके हेलो बिंदू माधव तामणकर. सही है. माझा क्रश हो मला खूप ठेवला. हॅलो हास्यजत्रा सेठ. हा सई तामणकर आहेत का. अच्छा 2 स्किटच्या मध्ये ट्रेलर रिलीजला गेलेत. आजकाल दर 3-4 तासांनी एक काहीतरी येतच आहे त्यांचं नवीन. ॲक्च्युली मी त्यांना खूप फॉलो करतो. आय लिटरली स्टॉक हर. येस तर त्यांना विचारायचं होतं. परवा एक त्यांनी इन्स्टावर फोटो टाकलाय. जांभळ्या रंगाचा ड्रेस घातलाय. हां त्याचा उरलेलं कापड मिळेल का. खूप उरलं असेल मला माहिती आहे. मला लुंगी शिवायची आहे. हो माझ्या आईची काय. ओके हे काय हे काय. हे दार असं का ठेवलंय. अरे बापरे मी तुला सांगायचंच विसरले. निशिम बाबांनी घराचं इंटिरियर बदललंय. हे असं हो उभं दार आडवं केलं म्हणजे इंटिरियर बदललं. त्यांची इच्छा. रिटायर माणूस आहे म्हातारा माणूस आहे. ते असे छोटे छोटे बदल करत असतात आयुष्यात. हा काय बदलले पण. तू बेल वाजव ना. कुठे डोरबेल कुठे. कुठेही वाजलं तरी काय आवाज तेच काढणार आहेत ना. ते झालंच म्हणा. वाजव हा ना. वाजवतोय. हा अय्या दार उघडच आहे. बापरे लोटून ठेवलंय फक्त. थांब ओ किल्ल्याचं दार नाहीये. ते वाजवतच राहतील. तू उघडत राहणार आहेस का. असं जायचंय कसं. आत ये असं माझ्यासारखं ये. अगं असं कसं जाणार ग. ही कुठली पद्धत आहे ही शिवाली घरात घुसायची. असं कोणी घरात घुसतं का. अरे असं काय करतो. म्हातारा माणूस आहे. ते छोटे छोटे बदल करत असतात इंटिरियर मध्ये. खरं तर ना देवानी त्यांना शांतपणे बसवलं पाहिजे आणि एकदाच सांगितलं पाहिजे. आपण तुझ्या इंटेरियर मध्ये एक छोटासा बदल करूया. तुला फोटोत पाठवूया. कसं बोलतोयस तू निशिम. अगं मग ते कसं करतात असं गप्प बस. बाबा कोण अगं शिवा. बाबा, मी आले बाबा. अरे शिवा कशी आहेस बाळा. बाबा मागे कुठे चालली बाळा. बाबा पाया पडते. अगं पाय कुठे गेला. पाय कुठे गेला. ए शिवा मागे पाय. हा मागे पाय ये पाया पडते बाबा. हो पाया. नमस्कार. हा काय म्हणतेस बाळा. हा अचानक कशी आलीस तू. बाबा काय झालं बाळा. बाबा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय बाबा.
अरे बापरे, जावई बापूंना अचानक कॉमेडी यायला लागली की काय? होय, 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 होय. हो, होय, होय, होय. नाही 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 काय 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 झालं काय मग बाळा? काय झालं? अशी अचानक कशी आलीस बाळा? बाबा बाबा कधी झालं हे? आपल्या हातात काही असतं का? नाही बाबा, मी काही सांगितलंच नाही अजून. सांग ना बाळा, असं काय करतेस? मी काय रिॲक्ट होऊ मधल्या मध्ये? मी काय रिॲक्शन द्यायचं सांग बघू. हा सांग सांग बाळा सांग. बाबा, हा निशिमची. वाटलंच मला. 2 वर्ष आधी मी बोललो होतो निशिमची. हो बाबा. आज झालं ते? हो झालं. आज वाटली पाहिजे. काय झालं निशिमची? मला नाही माहिती काय झालं. कशाला रिॲक्ट होत आहे? मला वाटलं निश- ऐकून तर घ्या तिचं. ए, बरोबर आहे मला. तू सांग ना पटकन. काय काय झालं? काय झालं निशिमचं? मला बाबा, निशिमची नोकरी गेली. व्हॉट? हो बाबा. नोकरी गेली? हो बाबा, निशिमची नोकरी गेली. नाही. त्याच्याकडे आता जॉब नाहीये, म्हणून त्याला आशिष नेहरा आलाय बाबा. आशिष नाही राहिला. नेहरा आलाय म्हणजे? ते नाही का कोपऱ्यात बसून, अरे आता काय अगं नैराश्य असतं ते. आलंय बाबा त्याला. अरे मला नाही आलंय नैराश्य बाबा, ही वाटेल ते सांगते. मला असं काही झालं नाहीये. जॉब गेला वगैरे नाही, मी स्वतः सोडलाय जॉब. त्यांना वाटेल ते सांगू नको सुगाच. नाही. अहो IT फील्ड मध्ये मी 2 महिन्याचा ब्रेक घेतलाय बाबा. काय मला असं वाटतंय की ITचा एखादा कोर्स करतो, नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतात, सो काहीतरी नवीन जॉब सर्च करेन 2 महिन्यात जॉब सर्च करणार आहे मी. पण आता नाहीये ना जॉब निशिम तुझ्याकडे, म्हणजे तू बेकार आहेस ना. बेकार आहेस तू. आणि कोणीतरी म्हटलेलंच आहे, जो बेकार असतो त्याला नैराश्य येतच. मी वाचलंय बाबा. उगाच कुठून तरी काहीतरी वाचून येते आणि सांगतेस. गप्पा बस. कॉर्पोरेट फील्ड मध्ये असे ब्रेक खूप कॉमन आहेत, सगळेच घेतात ब्रेक. मला आठवलं तो दिवस. सेम तुमच्यासारखं नाव होतं एका मुलाला, हास्य जत्रेत होता तो. त्यांनी असाच ब्रेक घेतला होता करोनाच्या काळात. आणि आज तो उत्तम चाललंय बरं का त्याचं. चांगलं चाललंय. उत्तम नाटक वगैरे करतोय, देशभर फिरतोय तो. तुमच्यासारखं नाहीये. आज कुठे जाऊया? मीरा रोड. उद्या मीरा रोड, परवा मीरा रोड, मीरा रोड. नाही, बरोबर आहे, बरोबर. निशिम चिडू नकोस. त्यांना सांग पर्सनल व्हायचं नाही. हा नाही तू मी सांगतोय ना, मला नाही आवडत ग चिडचिड करायला. चिडू नकोस. हो, मी चिडू शांत. नकोस. शांत नाही. राहा. बाबा तुम्ही इथे या. होय, होय. हे बघा बाबा, त्याला नैराश्य आलंय, पण ते त्याला कळत नाही. माझी मदत करा. हो बाळा. माझी मदत करा. मी करतो ना बाळा, मी आहे ना. कशाला? एकच. हे बघ निशिम, बाबांकडे आहे ना नैराश्य घालवण्याचे उत्तम उत्तम उपाय आहेत. हे बघ, जीवनाची मानगुटी पकडून त्याच्यातून नैराश्य कसं काढून घ्यायचं ना, बाबांना पक्क जमतं. बाबा अगं पण काय बाळा? हात जोडते हो मी. एवढं कशाला करायचं बाळा? बाबा मी पाया पडते तुमच्या. बाबा हे असं एकदम खाली नको नाही येऊ बाळा, वरतून. नाही नाही बाळा, पाय. बाबा मी पदर पसरते बाबा. याचं मी काय करू बाळा? साधी झोळी पण येणार नाही याच्यात. रे हट रे. हा बालिशपणा मला माहित होतं इथे होणार. तू खोटं बोललीस माझ्या. नाही, एक मिनिट. तू मला हे सांगितलेलंस. आपलं हे आधीच बोलणं झालं होतं की माझा जॉब मी सोडलेला आहे. तू मला काय सांगितलंस? बाबांना बरं नाही, खोटं बोललीये बाबा माझ्याशी. तू आलास तस काय रे? मग मला नाही एक नव्हतं मिनिट, त्याचं, मला नाही एक थांबायचंय. मिनिट, एक मिनिट, 2 मिनिटं थांबा इकडे. मी बोलतो ना, आहे ना, मोठा माणूस आहे ना. बस बसा इकडे. का चिडताय तुम्ही? मला नाही आलंय कारण नैराश्य. नैराश्य एवढं लाईटली घेऊ नका तुम्ही. नैराश्य म्हणजे काय असतं बाळा? बस तू पण बस, नको टेन्शन घेऊस. नैराश्य म्हणजे काय असतं शेवटी? नैराश्य म्हणजे नैर्य आणि अश्य यांचं असं असतं बेटा. हो बाबा. एक मिनिट थांब. तू काहीच रिॲक्ट होऊ नकोस. काय या 2 शब्दांचे अर्थ काय आहेत? नैर्य म्हणजे आपण म्हणतो ना नैर्य, नैर्य त्यातला तो नैर्य. आणि दुसरा कुठला शब्द? अश्य. म्हणजे आपण म्हणतो ना अश्य, होय, त्यातला तो अश्य. म्हणजे आधीचा काय झाला शिवाली? नाही रे, निगेटिव्ह. हा निगेटिव्ह आहे. आणि अश्य होय, हा पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकत्र आलं की मध्येच एक कन्फ्युजन होतं, त्यातून नैराश्य येतं. दॅट इज कॉल्ड नैराश्य. आणि हे आयुष्य असतं ना, ते मधाचं पोळं असतं बाळा. आणि हे आयुष्यातले जे छोटे छोटे क्षण असतात ना, ते म्हणजे मधमाशा. हे मधमाशा त्या मधाच्या पोळ्यात जातात आणि म्हणतात, ओय हे तो मधाचं पोळं आहे. आणि मग ते त्यांनी गोळा केलेलं मध तिकडे करून टाकतात. एक मधमाशी येते, दुसरी मधमाशी येते, तिसरी मधमाशी येते. हळूहळू ते पोळं भरायला लागतं आणि पोळं भरतं आणि सगळा मध असा खाली एक एक थेंब पडायला लागतो. आणि या आनंदात शेवटी आपण सगळी माणसं पोळा हा सण साजरा करतो, आहे की नाही? पोळा कशाला म्हणतात? बैल असतो, त्या आनंदात आपण बैलाची शिंग बिंग रंगवतो, आहे की नाही? एक मिनिट.
बैलाचा काय संबंध इथे? कारण मधमाशा हातात येऊ शकत नाही. अरे सुटली बैलाला कसं, अरे हा ना पकड त्याला, हे घे रंगव, असं आपण करू शकतो बैलाला. म्हणून आपण बैलाकडे जातो. अशा रंगून कळलं तुला काय असतं ते? प्रत्येकाच्या मागे कारण असतं मला खूप खूप मोठं. बाबा तुमच्याकडे किती अगाध ज्ञान आहे बाबा. तुम्हाला सगळ्यातलं सगळं कसं काय हो माहितीये बाबा. तुम्ही ज्ञानी माणूस आहात नाही, बाबा. नाही, नाही, नाही. थांब बे बाई, हे मी पाया पडतो तुझ्या. थांब जरा. कोण हे हे माहितीच. ज्ञानी आहेत? हो. हे आता जे बोलले हे ज्ञान होतं यांचं. हो, निशिम. हा? मधाचं पोळं भरतं आणि त्या आनंदात आपण पोळा साजरा करतो. हा सण आहे. ओ बैल पोळा का साजरा करतात माहितीये का तुम्हाला? जस्ट मी जस्ट सांगितलं तुम्हाला. नाहीये हे कारण. ते नाहीये. शेतकऱ्यांचा मित्र असतो बैल. का? कारण शेती करताना शेती जेव्हा नांगरायची असते तेव्हा ती बैलाकडून नांगरली जाते. बैलाचे आपल्या मानव जातीवर खूप उपकार आहेत आणि त्या उपकारांची परतफेड करायची असते ना, म्हणून आपण त्यांच्यासाठी एक सण साजरा करतो आणि त्याचं नाव बैल पोळा आहे. ओहो हे उगाच वाटेल ते सांगता तुम्ही जगाला. अगं हे काही बोलताय शिवाली. ज्ञान आहे आयुष्य जगलायत का तुम्ही काहीतरी? जीवन म्हणजे तुम्ही मला विचाराल 73 वर्षाचा म्हातारा एकटा राहतो. जीवन म्हणजे मला विचारला. मी याच्यासाठी ऐका, आलो का? मी ब्रेक घेतलाय ना ग माझ्यासाठी. मला नाही थांबायचं इथे. हे नाही, ऐकायला. ऐका ऐका जीवन असं नाही लाईटली घ्यायचं. म्हणून तुम्हाला तेच सांगतो. बसा बघू. बस ना. आयुष्य एकच असतं की नाही? देव देतो की नाही? जीवन ही शेवटी संधी बाळा असते. हो बंदीशाळा. हो. बंदी- हे जग हे बंदीशाळा आहे. हो जग हे शेवटी पाया पडतो बाबा, नका वाटेल ते बोलू. मुळात आधी रिलॅक्स व्हा तुम्ही. निशिम मला माहिती आहे हे सगळं तुम्ही का करता. कारण तुमच्यात खूप खूप नैराश्य आलेलं आहे. तुमची नोकरी गेलेली आहे. आता पुढे काय होईल तुम्हाला माहिती नाहीये. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. नाही मी नाही घेत. तुमच्याकडे हाच आहे ना प्रॉब्लेम की हो. आता वेळ कसा काढायचा. हो, बरोबर. गेली 73 वर्ष काय करतोय दुसरं मला सांगा. करेक्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात हा बाबा. त्या आपण अंगीकारायच्या. बरं. वेळ कसा जातो कळत नाही. हा. मी माझा वेळ कसा घालवतो हे बघ. हात आहेत दिसत आहेत मला. हो बाबा. हे गेलं डोळे कपाळात. हे बघ 1 तास करायचं असं. सुप्प वेळ जातो कुणाला काही कळत नाही. 1 तास गेला आहे की नाही. हो बाबा. याला काही खर्च आला मला? नाही बाबा. पैसे द्यावे लागले? नाही. इन्व्हेस्टमेंट किती आहे? शून्य. 0. आणि व्हरायटी किती आहे? एवढ्या बोटांची व्हरायटी आहे. दादा बघा अंगठा नाही घालायचा कारण जात नाही अंगठा. बोट मोठं झालं तर मग प्रॉब्लेम होईल. हा. 4 बोट आहेत. यातले कुठलंही बोट प्रत्येक बोटाला वेगवेगळा अनुभव आहे. बापरे माहितीये बाबा. का तुला? बाप. 3-4 तास जातातच आरामात. याने नैराश्य जातं. आणि बघ ना तू नैराश्य म्हणजे वेळ कसा जातो कळत नाही. मी काय करतो दुसरं ये इकडे बस 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 बस. हा? हे जे तुम्ही बोलताय ना हे ऐकून मला नैराश्य यायला लागलं हळूहळू. मला हे नाही ऐकायचंय. अरे? मला या घरातून जायचंय. तू चलतोय येतेस? निशिम. मला जाऊ दे ऐक ना, इथून. ऐक ना. ऐक, मला खूप त्रास होतोय हे ऐकून. ऐक हे ना. वाटेल ते बोलतोय हा माणूस. अहो याला नैराश्य येण्याची प्रोसेस म्हणतात, जाण्याची नाही. सोच बदलो झुंबा बापू. कोण झुंबा बापू? जावई बापू सोच बदलो. बसा बसा नका टेन्शन घेऊ. अहो, नका. थोडंसं ना आपण ना आपला अँगल चेंज करायचा मेंदूचा. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. काय काय शिवाले हो की नाही. हो, बाबा. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. तुम्ही घरी आहात बरोबर आहे. पैशाचा प्रॉब्लेम होणार. नोकरी गेलेली आहे. हो, बाबा. पैसे ह्याला कोण देणार आहे. चेहरा असा याचा. हो एक जनरल सांगतोय कोणी मदत तर करू शकत नाही. हो की नाही. देणेकरी येतील दारावर. पैसे द्या काय करणार. आपण काय विचार करायचा ह्याच्यापुढे जास्तीत जास्त वाईट काय होईल याचा आधीच विचार करायचा. बरोबर आहे. हो, बाबा. म्हणजे आता तुमच्याकडे पैसे नाही आहेत. आपोआप तुम्ही 3-4 महिन्यांनी रस्त्यावर येणार. तुमची आई काही ती पण रस्त्यावर येणार. मी तिला येऊ देणार नाही. काय? मी तिला व्याही म्हणून मदत करणारच आहे. पण मी तुम्हाला मदत करण्याचं काही ठोस कारण नाही माझ्याकडे. त्यामुळे तुम्ही येऊ शकता. हा आणि मग तुमच्याबरोबर तुमचा वडील सुद्धा येतील. तो तर आलाच पाहिजे. बाबा तो आलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही दोघं आल्यानंतर तिकडे तुम्ही काय करणार ना. आता भीक मागल्याशिवाय तुमच्याकडे काय पर्याय आहे मला सांगा. आता ही वेळ येऊ शकते म्हणून आज आपण भीक कशी मागायची याची तयारी करायची. लक्षात आलं. म्हणजे तिथे गेल्यावर आपले फंबल पडत नाही. बाबा मला भीक मागता नाही येत. अगं पण का मग? काय मला भीक मागता नाही येत बाबा. मला ये बेटा बाबा. आता शिकवतो तुला. इकडे खाली बस. बाबा सगळी हे बघ. अरे सोपं असतं बेटा भीक मागणं. हा या निशिम ये नाही निशिम ये ही तुला संधी. कळतंय का तू काय बोलतीये? अरे बाबा भीक मागायला शिकवतायत. ये कुठला सासरा जावं याला भीक मागायला शिकवतो ग? कुठलंही काम कधीही आलं पाहिजे आपल्याला. ही वेळ येऊ शकते. कळलं का. तयारी करा त्याची. ऐका माझं. ये बाळा ये. हा हे गाणं माहितीये का परदेसी परदेसी. बाबा मला येतं. हा, म्हणून बघ. परदेसी परदेसी जन तसंच भीक आहे. मागताना इट इज नॉट पर इट इज परदेसी. इकारांती करायचं सगळं. हेच ठेवायचं. सगळे गाणं ह्याच्यातून आलं हा, पाहिजे. हा. परदेसी 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 मुझे
बाबा नाही येत आहे मुजू मुझे चुडकू चिड़कू मुजू चुडकू मुझे चिड़कू मुजू चुडकू मुझे चिड़कू परदेसी दीदी दीसी जाऊई. दीसी जाने नहीं मुझे तुला कळतंय का तू काय करतेस चाललो मी नाही हो मी ट्रेनिंग देतोय ना फक्त कसलं ट्रेनिंग देत आहे अहो नैराश्य घालवायचं ट्रेनिंग देतोय ना माझं नैराश्य घालवायचे हो नैराश्याची डेफिनेशन सांगा हे बघा मला सगळं ए नैराश्य वगैरे सांगायचं नाही मला नाही रे अश्य होय ते नाही सांगायचं नैराश्याची खरी खरी डेफिनेशन सांगा आता बघ सांग definition. तसं मला काही माहित नाहीये नैराश्याची definition. नैराश्याची डेफिनेशन माहित नाही नाही तसं नाही माहित. व्याख्या माहित नाही नाही सासरे बुवा हे खरंय नैराश्याची डेफिनेशन माहित नाही तुम्हाला हे खरं आहे सासरे बुवा मला सॉरी सासरे बुवा ही माझी शिकवण आहे सॉरी हे माझे संस्कार आहेत अरे उलट होत आहे की काय ए पट्टागाड बाबा पट्टागाड साडी घातली पट्टागाड अरे पट्टा नाही लेंगाला पट्टा नसतो पठाण अरे हे मला माहित नाही पठाण पट्टाना अरे पट्टा कुठे मला माहित नाही. जाऊ पण मी पठाण कुठून पळान मारे ना मी पट्टाण इकडे रे इकडे कसा गेलास बाहेर गेलो इंटेरियर कोणी बदललं अरे चल चल शिवाली हे खरंय निश्चित. तुझ्या बापाला नैराश्याची डेफिनेशन माहित नाही आणि 2 तास आपलं डोकं आउट केलं त्यांनी चुकलं माझं माझे निश्चित संस्कार आहे नाही, माझी निश्चित. शिकवण आहे चुकलं. हा? लाज नाही वाटत तुला चुकलं बाबा लवकर या, त्याला नका मारू हे, लवकर या. आणि तो वट्टा ए, ए, त्या बस. थांब, थांब. सीते हा नैराश्य म्हणजे काय हे उलट होत नाही. नैराश्य म्हणजे काय सासरे बुवा हा? अरे उलट झालं काय? ही माझी संस्कार आहेत ही माझी शिकवण आहे उद्या मी बाहेर गेलो रस्त्यावर हा तिथे लोक काय म्हणतील देखो वो जा रहा है जिसको जावई बापू को सासरे बुआ को नैराश्य की डेफिनेशन मालूम नहीं है उसका जावई जा रहा है रे तोंड दाखवायचं कोणाला तोंड दाखवायचं मी गेलो नेपाळला तिथे लोक काय म्हणतील साबजी देखो जा रहा है जिसके जावई बापू को नाही मालूम रे नैराश्य की मी कोणाला तोंड दाखवायचं कॉमेडीतून रक्त पडलं जस्ट पडलं माझ्या कॉमेडीला नावं ठेवायची नाही आम्ही गेलो बाहुबलीच्या राज्यात तिथे कालकीय काय म्हणेल ही माझी शिकवण आहे संस्कार आहेत वाटत तुला ए काय रे अरे इकडेच घुसला तो कोण अरे माझा पट्टा रपकन काढून घेतला त्याने तुमचा नाही काढला तुमचा पट्टा काढला माझा पट्टा काढून घेतला नाही तो अबा हाय अबा हा म्हातारा आहे तो हाय. आगे पट्टा नाही, अरे बाई, यांनी काढला. बाय ना, ए, कवडा दे ना, पडेल. या. होय. ओ ऐका ना या रंगाची चड्डी का घातली तुम्ही मला आवडते इकडे रे धर धर चल तुम्ही बाय ना चल, चल. शिवाजी